हिंदू जनजागृती समितीतर्फे दिनांक 1 फेब्रुवारी रोजी जळगावात भव्य हिंदू राष्ट्र जागृती सभेचे आयोजन करण्यात आले आहे। या सभेची जय्यत तयारी सुरू असून नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज, नंदकुमार जाधव, ललित चौधरी यांनी केले आहे। 1 फेब्रुवारीला जळगाव मध्ये श्रीराम मंदिर संस्थानच्या जवळ मानराज पार्क, गुजराल पेट्रोल पंपाच्या जवळ 1 फेब्रुवारी 2026 या दिवशी हिंदू राष्ट्र जागृती सभेचं सुंदर असं आयोजन करण्यात आलं आहे। त्या आयोजनापाठीमागचा हेतू एवढाच आहे की आज हिंदू समाजाबद्दल जर आपण चिंतन केलं तर वेगवेगळे समाज, जाती, संप्रदाय यात थोडं विभाजन होताना समाजाचं दिसतंय। म्हणून या संप्रदायात आणि वेगवेगळ्या जाती समाजात या मध्ये विभागला जाऊ नये हिंदू जो आहे आणि तो संघटित व्हावा, हा मूळ हेतू या आयोजनाच्या पाठीमागचा आहे की हिंदूंनी संघटित राहावं। दुसरा उद्देश त्या दिवशी जागृती जी आपण म्हटलंय तर जागृती या संदर्भात की हिंदू धर्मामध्ये अनेक सण उत्सव आहेत आणि हिंदू व्यक्ती हा सण उत्सव प्रिय आहे। परंतु आज जर आपण बघितलं, गणेशोत्सव असतील, दुर्गोत्सव असतील, जे काही पुण्यतिथी आपण थोर पुरुषांची साजरी करतोय, जयंती साजरी करतोय, परंतु हे सगळे उत्सव आता इव्हेंट म्हणून साजरी व्हायला लागली आहेत। कुठेतरी त्याची जी प्रतिमा आहे ती बिघडत असताना आपल्याला दिसते आहे। म्हणून गणेशोत्सव, दुर्गोत्सव असतील, जे काही उत्सव आहे ते आपण मर्यादेत आणि आपल्या हिंदू धर्माच्या आदर्शानुसार, चालीरीतीनुसार तरुणांनी, युवकांनी साजरे करावेत की त्या ठिकाणी आपल्या मान मर्यादा आपल्या इष्ट देवतेच्या राखल्या गेल्या पाहिजे आणि आपल्या संस्कृतीनुसार ते साजरे व्हावेत, हा उद्देश या आयोजनाच्या पाठीमागचा आहे। म्हणून मोठ्या संख्येने तरुण अपेक्षित आहेत आणि त्या दिवशी या पद्धतीचं एक जागरण किंवा जागृती करायचं कार्यक्रम त्या दिवशी त्या कार्यक्रमामध्ये केला जाणार आहे की आपल्या शास्त्रांनी कसा आपल्याला गणेशोत्सव, दुर्गोत्सव सांगितलाय त्या पद्धतीने आपण तो साजरा करावा, त्याचा विपर्यास होऊ नये आणि संस्कृतीला धरून ते उत्सव असले पाहिजेत।